साहेब तुम्ही आत्ताच उमेदवारी अर्ज भरून आलेला आहात, नेमके कुठं कुठं तुम्ही उमेदवारी भरलेली आहे? मी या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जवळा जिल्हा परिषद आणि डोंजा जिल्हा परिषद या दोन्ही जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझी उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. बरं, तुमच्यासोबत तुमचे समर्थकांनी देखील उमेदवारी दाखल केली आम्हाला हो, कळते. नक्कीच. किती जणांनी दाखल केली? जवळपास आम्ही 5 जिल्हा परिषद गटामध्ये आणि 11 पंचायत समिती गणामध्ये फॉर्म भरलेले आहेत. परांडा भूम परांडा भूमवाशीमध्ये. स्वतंत्र गट असतो. स्वतंत्र गट म्हणण्यापेक्षा आम्ही अपक्ष आमचे अर्ज दाखल केलेले आहेत. आणि मतदारांपुढे कोणते विजन घेऊन जाणार? जे आजपर्यंत 12-13 वर्ष करत आलो तेच विकासाचं. कारण मला वाटतं माझी कामाची कारकीर्द आपण सगळ्यांनी आणि लोकांनी बघितलेली आहे. कारण 2012ला ज्यावेळेस बांधकामात सभापती झालो त्यावेळेस माझा कामाचा धडाका, उपाध्यक्ष झालो त्यावेळेसचा माझ्या कामाची पद्धत आणि जे काही मी सामाजिक काम या ठिकाणी करत आहे, निश्चित त्याची पोचपावती इथला मतदार राजा मला दिल्याशिवाय राहणार नाही. सकाळपर्यंत पॅचअप होईल असं म्हटलं जात होतं, नेमकं कशा सकाळपर्यंत संदर्भातलं पॅचअप? म्हणजे जे शिवसेनेमध्ये एकोबा होईल ह्या दृष्टिकोनातून काही दोन बातम्या शिवसेना वेगळ्या आहेत. त्या कुठल्या शिवसेनेचा एक उभा म्हणता येईल? म्हणजे आमदार तानाजीराव सावंत त्यांच्यासोबत पॅचअप होईल असं बोललं जातं. त्यांचं माझं पॅचअप राजकीय पॅचअपचा का आणि याचा काही विषयच नाही आहे ना. मग तुम्ही स्वतंत्र आमचं गट भांडण झाले असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाही ना, मग मग तुम्ही तुम्ही patch-up स्वतंत्र विचारा कसं काय लढताय? स्वतंत्र लढताय म्हणजे काही ध्येय धोरणं पटली नाहीत म्हणून लढतोय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही जवळा आणि डोंजा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय हो, आणि आम्हाला कुठून तुमची उमेदवारी पाहायला मिळाली? मी बी दोन्हीकडून दोन्ही ठिकाणी लढणार तुम्ही? गरज असेल तिथल्या लोकांना माझ्या कामाची खरंच जर असेल तर दोन्ही ठिकाणून, असं काही नाही. ठीक आहे. ठीक आहे.